सिनेमा इथं क्लोज असतो, मग त्यामुळे जितकं ते नॅचरल जे सटल जितकं चांगलं वाटेल. आणि त्यामध्ये डायरेक्टरला काय म्हणायचंय, मी परत एकदा म्हणतो, मी सांगतो की ते डायरेक्टरचं माध्यम. त्याला काय म्हणायचंय, त्याला म्हणायचं तिथपर्यंत पोहोचतोय का, तसं पोहोचतोय का, त्याला समजून घेऊन मला ठीक आहे, मग ते मज्जा येते करायला. आणि ते होतं तसं पिक्चरमध्ये. तुला सांगतो, एक सीन जरी असला ना तरी विषय होऊ शकतो, कारण की त्या डायरेक्टरनी पहिले लिहिलंय, त्यांनी त्या अभ्यास केलेला आहे, त्यांनी काय ते 2 तास काय दाखवायचं त्याला ते त्याने शॉर्ट डिव्हिजन केलेले प्रत्येकाचे विचारपूर्वक. हा, विचारपूर्वक आहे. त्यात जर का तुमचा एक जरी सीन असेल तरी पण तो विचारपूर्वक आलेला आहे. उगाच आपण काय शांतपणे लावायचं कसं, व्यसन नाही गेली पाहिजे ऍक्टर. आणि ऍक्टर म्हणून पूर्ण वेळ तुम्ही मी ऍक्टर आहे घोषित झालं किंवा डांका पिटला तर मी आता घरीच बसन, तर काम संपत. तुम्ही ज्या दिवशी काम नाही त्या दिवशी काम शोधा, नवीन लोकांना भेटा, नवीन पोरांकडे काय काय त्यांच्या टचमध्ये राहा. सर तुम्ही आता जसं साऊथमध्ये काम केलं, हिंदीमध्ये काम केलं, वेब सिरीजमध्ये वगैरे, तर मोठ्या आर्टिस्ट सोबत काम करताना असं काय, जसं तुम्ही बोलला की नाही, जो मोठा आहे ना तो खरंच मोठा आहे बरं का. जी माणसं त्यांच्या आयुष्यात जे आपण त्यांना सोकाळ मोठे खरंच ती मोठी असतात. ते शांत म्हणजे साधे पण असतात, साधे असतात. त्यांना काय दाखवायला लागत नाही मी मोठा आहे बेटा, या बाबाला करायला लागत नाही. ती असतात रे, खूप छान असतात. हे उगाच एखादा पिक्चर किंवा एखादा काहीतरी कुठली तरी वेब सिरीज थोडी चर्चा आली की हा मांडीवर असा पाय वाकडा तिकडा करून झेंडू ते येतात आणि जातात. त्यांना ते कळतच नाही, त्यांना ते नंतर कळतं काय नाही. तेवढा जॉब आपला नीट करायचा, मस्त राहायचं. कुठलं पगडा असं बसून नाही यायचं. अरे राईट सर. जसं तुम्ही बोलला की ते एकसारखं काम होऊ नये, तुम्ही आता सतत काम करताय 5 वर्ष मध्ये, खोडानंतर 5 वर्ष सतत काम केलं, तर एकसारखं काम होण्याची भीती वाटत होती का तुम्हाला, की बाबा एक फिल्म केली त्यानंतर दुसरी फिल्म लगेचच आहे, म्हणजे गॅपच नाही, तर एकसारखं काम करायची नाही, तसं नाही होत कधी कधी. पण कधी कधी काय करताना तुम्हाला ते आरबी परत ते कधी कधी ना काय वेगळं करणार आपण. बरं, त्या डायरेक्टरशी आपण बोलावं म्हटलं तर मध्ये एक फिल्म होती अरे अशी, अरे काय कसं काय नाही करा ना तुमच्या पद्धतीने, असं असायचं त्याचं. म्हणजे आपण फ्लेक्झिबल असतो. आणि मग नंतर कधी कधी होतं यार की आपण मला कधी कधी झालंय ते पिक्चर काय ते तसंच काय तेच आहे, त्या कंटाळा यायला लागला. मग तो पिक्चर बघून तो दुसरा तसाच लिहिलेला, तो पांढरी कपडे ते तसेच बोलायचे. आणि मग काय थोडं काय, मग मी काय मला बरेचसे मला रोलही काय वेगवेगळे मिळतात. राईट सर. मग तुला असं, जर तुम्हाला असा कुठला रोल असं वाटलं की हा चॅलेंजिंग रोल आहे, माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे, तर तुम्ही मला वेगवेगळे रोल तुम्हाला मिळत आहेत, तर असं कुठला रोल तुम्हाला असं वाटलं की आता फिल्म आली असेल किंवा नसेल पण जो कम्फर्ट झोन अजून तुम्ही असं वाटलं नाही? अजून मी आता अजून ती कामं करतच राहतो, त्यात वेगवेगळे पण रोल केले मी, जसं जे काय मला मिळतंय काम ते, म्हणजे मला वेगवेगळे मिळाले रोल. पण अजून असं काय नाही वाटलं की मला जमणारच नाही, असं काय नाही झालं. नाही होणार असं. नाही, हा जो एखादी गोष्ट आता आपल्याला ती माहिती तर कुठं घेतली पाहिजे, जमणारच नाही वगैरे असं नाही. सर मला म्हणजे मी खोडाचा का उल्लेख करतो, कारण खोडा हा फिल्म जेव्हा मी तेव्हा 10वी 11वीला असेल, आणि जेव्हा मी बघितली फिल्म तेव्हा मला असं वाटलं की ज्या प्रकारे डिरेक्टरने ट्रीटमेंट दिली आणि ज्या प्रकारे ॲक्टरनी काम केले, जे इतकं ते असं वाटतं की ॲक्टिंग केलीच नाही, असं वाटतं ते कॅरेक्टर आहेत. मग तो खरा गावातला तो सरपंच, तो माजूरडा आहे, तो असा आहे, तो असंच बोलणार, तो मारणारच एखाद्याची. तर हे इतकं ते नॅचरली आलं ना, तर त्याच्याबद्दलचे मला अनुभव सांगा ना, की तुम्ही आधी नाटक पण केलं होतं, पण नाटकातली ऍक्टिंग ही वेगळी असते, सिनेमासाठीची ऍक्टिंग वेगळी असते. पण ते जे लाईन जपणं की सिनेमा आहे तो, आणि त्या सिनेमासाठी मला स्क्रीनसाठीची ऍक्टिंग करायची जी खरी वाटली पाहिजे, तर याच्याबद्दल पहिली गोष्ट काय, नाटक आणि त्या ऍक्टिंग मध्ये त्या नाटकाचं आहे की आपण ती स्टेजवरून ऍक्टिंग करतो, त्यामुळे तो लाऊडनेस थोडासा हवाचा असतो त्यामध्ये. आणि सिनेमा इथं क्लोज असतो, मग त्यामुळे जितकं ते नॅचरल जे सटल जितकं चांगलं वाटेल. आणि त्यामध्ये डायरेक्टरला काय म्हणायचंय, मी परत एकदा म्हणतो, मी सांगतो की ते डायरेक्टरचं माध्यम. त्याला काय म्हणायचंय, राईट, त्याला म्हणायचं तिथपर्यंत पोहोचतोय का, तसं पोहोचतोय का, त्याला समजून घेऊन मला हे काय, मग ते मज्जा येते करायला. आणि ते होतं तसं वर्क. नाटकाचं वेगळं, नाटक
ऍक्टरचे मिळून तसं. हा नाही नाही ऍक्टर ते नाटक ही गोष्ट ऍक्टरच माध्यम आहे. कारण की ते दरवेळेस आपण जेव्हा प्रयोग करत राहतो तर एखादा प्रयोग मी केले असं म्हणजे एक आम्ही एक नाटक फोंड्याला केलं होतं एक मला त्यावेळेस ते रिएक्शनलाच वगैरे नाही तर काय करतो असं व्हायचं समोर जिथं जिथं रेग्युलर ठरलेले लाफ्टर होते बाहेर मनोमिलन नावाचं एक नाटक केलं होतं म्हणजे ते आले नाही तर मग तो हा ते आलं नाही ते बोर होतो नट अच्छा किंवा ते स्टेजवर पण आहे हम्म, हम्म, काही स्टेजवर प्रयोग खूप रंगतो हम्म, हम्म, कॉम्पॅक्ट थिएटर जिथं जिथं आहेत ना हम्म, हम्म. पुण्यातलं भरत म्हण किंवा हो. आता बॉक्स वगैरे झाल्यात की जे इंटिमेट झाल्यात हा स्पेस की ज्याच्यामध्ये जवळच असतं स्टेज आणि ऑडियन्स जवळ असते स्टेज असं एकदम जवळ असतं नाटक इंटिमेट हो हो स्पेस म्हणजे मध्ये ज्योत्स्ना भोळे वगैरे ज्योत्स्ना भोळेला वगैरे झालेलं आहे राईट सर. तर तुम्हाला आता नाटक करावंच वाटतं कारण तुम्ही आता अरे मी नाटकासाठी लय पळालो लय म्हणजे लय पळालो तुला म्हणू का मी जे जेवढे नाटकामधले आपल्या मराठी नाटकामधले जेवढे दिग्गज आहेत ना त्यांना सगळ्यांना भेटलो पर्सनली पण भेटलो मला अगदी म्हणून मी काही रिडिंगला पण गेलो अच्छा पण मग तिथनं तेही वर्कआउट नाही झालं मी त्या नाटकावर मी ज्या नाटकाच्या रिडिंगला गेलो होतो ज्या मला तिथं संधीच नाही मिळाली ते कारणावर होते पण त्या नाटकावर जी फिल्म झाली त्याच्यात मी व्हिलन केलाय अरे पण तेव्हा मला एक छोटासा रोल पण नव्हता वा वा म्हणजे ऍक्च्युली खूप चांगली गोष्ट आहे की फिल्म झाली हा नंतर तो मला मस्त मध्ये आलता एक नाटकासाठी एक जण विचारत होता पण ती तेवढा वेळच नाही मिळाला मला नाटकात काम करावं कळतच होतो इकडे चालू आहे चांगली स्क्रिप्ट असली चांगला डिरेक्टर असला हा मग मी त्यानंतर त्याच्या आधी केलं होतं 2-3 केली होती व्यावसायिक पण केली पण ती कसं आहे रे ते प्रयोग पण झाले पाहिजे प्रयोग झाले पाहिजे प्रयोग सगळ्यात झाले महत्त्वाचं. मजा आली पाहिजे नाटक करायला ते म्हणजे जी सिनेमात वेगळी मजा आहे नाटकात वेगळी पण नाटकातली मजा आली पाहिजे नाटकातली मजा नाटकासाठी लय वेगळी आली लय मजा आर लय मजा खतरनाक हा ना विंगे बिंगे जे काय पण मजा येते नाटकासारखं काय नाही दुसरं हा पण ही पण वेगळी मजा आहे रे सिनेमाची पण वेगळी मजा आहे ह्या सिरियलची पण वेगळी मजा आहे हा सर तुम्ही आता सिरियल पण करताय ती 2-3 तुम्ही खूप चांगले सिरियल केले ज्याच्यामध्ये खूप चांगले रोल होते तर सिनेमा तुम्ही केलेत नाटक केले जेव्हा सिरियलला तुम्ही केला त्यावेळेस ते शेड्यूल वेगळंच असतं त्यांचं खूपच म्हणजे तो वेगळाच डिव्हिजन आहे ते वेगळं डिव्हिजन पण ते तिथं सुद्धा खूप छान काम करणारी लोक आहेत सिरियल मध्ये आता मागं मी विनोद लवेकर ललितचं खूप मजा आली ती सिरियल करताना किंवा आता मी राईट क्लिक मीडियाबरोबर एक ती सिरियल करतोय थोडं तुझं आणि थोडं माझं ती पण लोक खूप चांगली ती गोष्ट मला ते कॅरेक्टर पण करायला तर मजा आली पाहिजे ना आता ते परत ते बापाचे रोल वगैरे ते मला नाही आवडत पण ती कॅरेक्टर चांगलं होतं म्हणून मला करायला मजा आली पण हा कॅरेक्टर चांगला पाहिजे राईट मग जेव्हा तुमच्या डिरेक्टर होते तेव्हा तुमची काही रिक्वायरमेंट असते का म्हणजे स्क्रिप्ट आली दिली तर एखादा आता तुम्ही जसं इस्टॅब्लिश ऍक्टर आहात तर ऍक्टर म्हणून की बाबा हे सीन वाढव काय ऍक्टर करतात नाही बाबा हे नाही पिक्चर मध्ये तुला सांगतो एक सीन जरी असला ना तरी विषय होऊ शकतो कारण की त्या डायरेक्टरनी पहिले लिहिले त्यांनी त्या अभ्यास केलेला आहे त्यांनी काय ते 2 तास काय दाखवायचं त्याला ते त्यांनी शॉर्ट डिव्हिजन केलेले प्रत्येकाचं विचारपूर्वक हा विचारपूर्वक आहे त्यात जर का तुमचा एक जरी सीन असेल तरी तो विचारपूर्वक आलेला आहे उगाच आपण काय शांतपणा लावायचं कशाला काही जण असतील असे बघितले तुम्ही पण जाऊ दे काय नसतं किंवा काय ऍक्टर मी पण आता ऍक्टिंग करतो नाटकात आणि इकडे शॉर्ट फिल्म वगैरे केली तर काय ऍक्टर ऍक्टिंग दाखवत असतात स्वतःला पुढे करत असतात तर तुमच्यासोबत असे को ऍक्टरने खूप काम केलेले आहेत तर तुम्हाला तसे अनुभव आले किंवा काय ऍक्टर तो सगळा उत्साह असतो रे तो बरेच जण असे काही जण असं मागण्या तुमच्या असं पण मी बघितले तसे पण म्हणजे पण नंतर म्हणलं अरे तू का मागा थांबला तू सर हा पुढे येत होता असं पण ते जाऊन प्रत्येकाला असं वाटत असतं मी दिसलो हा आता एक मध्ये सिनेमा करत होतो तो आहे तो ऍक्टर पण तसं मध्ये जायचं मग त्या कॅमेरामध्ये त्याला सांगितलं तू असं मध्ये त्याला असं वाटत होतं की मी मध्ये असा घुसलो की माझा चेहरा त्या कॅमेरावर आला की झालं विषय झाला माझा असं नसतं नंतर एडिटिंग पण आहे ही गोष्ट नाही ना पण असं थोडीच होतं हो ते होतच नाही ना तुमचा एक सीन जरी असेल ना
तरी तुमचा विषय होऊ शकतो. तो सीन आणि तो प्रोजेक्ट जर भारी असेल ना, तुम्हाला त्यातनं पण कामं अप्रोच होतात. तर ऍक्टरसाठी काय महत्वाचं आहे तुमच्या ह्याने, की ऍक्टरसाठी काय महत्वाचं आहे? मी सांगू का, मी पहिलं ते व्यसन नाही गेली पाहिजे राव ऍक्टर. हा माहिती पाहिजे, घ्या त्या पिरियड मध्ये त्या व्यसनाचा आनंद घ्या, पण ते सोडून पण द्या. वाटलं तर करा, नका पण नका करू. तब्येत चांगली ठेवा. राईट. हा पैसेचं नियोजन येणार आहे, त्याचं नियोजन झालं पाहिजे व्यवस्थित. आणि ऍक्टर म्हणून पूर्ण वेळ तुम्ही मी ऍक्टर आहे घोषित झालं किंवा डांका पिटला तर मी आता घरीच बसन तर काम संपत. तुम्ही ज्या दिवशी काम नाही त्या दिवशी काम शोधा, नवीन लोकांना भेटा, नवीन पोरांकडे काय काय त्यांच्या टचमध्ये राहा. कारण पोरं नवीन काही गोष्टी फ्रेश गोष्टी असतात. नवीन जे येणारी पोरं त्यांना कॉन्टॅक्ट मध्ये संधी शोधा. तुमच्या भाषेच्या पलीकडे जावा. मराठी टिपिकल तिथंच नका अडकून पडू. किंवा तुमच्या इथं पण तुम्ही अशी चांगली कामं करा की लोकांनी मराठीचा पण गवगवा केला पाहिजे. सर आता होईल असं पण करायचं. आता जे आपलं चालू आहे इंडस्ट्रीमध्ये, मराठी इंडस्ट्रीमध्ये, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कारण फिल्म येत आहेत आणि जसं तुम्हाला बऱ्याच फिल्म आल्याच नाहीत, आल्या आणि मध्ये बंद पडल्या, काही त्यांचे कारण असतील. पण जे आता वातावरण चालू आहे की डिरेक्टर मुळातच कॉपी करतात. मध्ये युट्यूब हा हे एक मीडियम आलंय ज्यात वेब सिरीज ह्या गोष्टी आल्यात. नंतर मग असं अनेक फाटे फुटल्यात त्या चित्रपट ह्या गोष्टीला. तर त्याबद्दल तर तुमचं काही नाही. तुला आता ज्याची जशी ऐपत आहे तसा तो एंटरटेनमेंट शो. बरोबर. ज्याची जशी ऐपत आहे. तू जर का म्हणजे महिन्याचं ते 250-300 रुपयाचं रिचार्ज आहे आणि त्याच्यावर माझ्या घरात टीव्ही नाही, काय नाही, काय, मग माझं एंटरटेनमेंट काय? त्यांनी त्याचा एक कुठलाही युट्यूबचा चॅनल बघ ना, बघ त्याच्या आजूबाजूच्या काय गमतीकडे असेल, मग ते काय वाईट आहे? नाही, वाईट नाही. वाईट नाही ना. प्रत्येक गोष्टीला ऑडियन्स आहे. तू तिकडचं एक ते लोक ज्याला अरे काय ते लोकगीत बिगीत, पण त्याला एक ऑडियन्स आहे. हिंदी सिनेमा एक जसा ऑडियन्स आहे, मराठीला एक जसा ऑडियन्स आहे, वेब सिरीजला असा ऑडियन्स आहे. प्रत्येकाच्या ऐपतीनुसार लोक बघतात ना. सगळेच जण नेटफ्लिक्स बघतील का? नाही बघणार. आपण नेटफ्लिक्स बघतील मग त्याची अरे नेटफ्लिक्सला इतकं भारी असतं ना, मग बाकीचं नाही बघूच वाटत, असे पण लोक बघितले. मग नेटफ्लिक्सकडे जातील, ते युट्यूबकडे येत नाही. युट्यूबकडे पण काही, युट्यूबमध्ये पण काही पोरं वेगळा प्रयत्न करतात ना. अरे आपल्याकडे मराठीच पोरं त्या गावाकडच्या गोष्टी बिष्टी, कोरीपाठी प्रोडक्शन काय मस्त काम करतात, मस्त गोष्टी करतात. कितीतरी युट्यूबच्या गोष्टी, त्या शाळा वगैरे काय काय, चांडाळ चौकडी, त्यांच्या पद्धतीने. मी वेळा झालो एकदा, आपलं इथं काम चालू होतं आणि काही कामगार मंडळी आली आणि तो युट्यूब जो करणारा जो आहे तो माझा मित्र आहे आधीपासून. त्याच्याबरोबर मी एक शॉर्ट फिल्म केली, मला माहिती पण नव्हतं. आणि ती त्यांनी अरे तात्या आले नवनाथ ढमे म्हणून माझा मित्र आहे, तो युट्यूबचं ते चांडाळ चौकडी करतो. तेव्हा म्हटलं अरे हे लोक कसे काय ओळखतात तुला? पण त्यांचं बघण्याचं काय, ते 250 रुपयामध्ये त्यांचं एंटरटेनमेंट त्यांनी ठरवून घेतले. त्यात फोन कॉल होतील, हे पण सगळं होईल आणि प्लस तो 1.5 GB काय मिळतो त्याच्यात ते युट्यूब बघतात, त्यांच्या आवडीचं बघतात. ते नाही कुठला चॅनल घेऊ शकत, ना प्लॅनेट मराठी घेऊ शकत, ना नेटफ्लिक्स घेऊ शकत, ना अमेझॉन घेऊ शकत, सबस्क्राईब नाही करू शकत. त्यांचं तेवढंच आहे ना युट्यूब. किंवा काय जेवणाचं काही बघतील त्यांच्यामध्ये काय असेल, किंवा त्यांची एक सिरियल असेल, युट्यूबवर येणारे फिल्म्स असतील ते बघतात. सर तुम्ही आता मध्ये मुद्दा बोला की ऑडियन्स बद्दल, की स्वतःची ऑडियन्स तयार करणं किती महत्वाचं आहे. एक जसं तुम्ही बोलला की त्यांची ऑडियन्स आहे, त्या ऑडियन्स तयार करायच्या आता त्यांना काही लोक लेडे साडे करायला लागले. बघितलं का तू? म्हणजे एखाद्या प्रत्येक गोष्टीचा आत्मा त्याला ओढून ताणून, आता ती मराठी सिरियल सारखे त्याचं किती ताणणार आहे ना. एक 100 एपिसोड एवढा आत्मा जर एखाद्या गोष्टीचा असेल तर विषय ना. आता एखादा युट्यूबर गाजतोय किंवा त्या टाईप पद्धतीचे जोक, मग वडून ताणून त्यांनी जोक करायला लागले ते पण लक्षात, त्याला पण कंटाळ दिला ना लोक. किंवा त्या काय बायकांचे आपण व्हिडिओ बघतो, मग त्या विचित्र चाळे करायला लागल्यात. म्हणजे त्या युट्यूबवर किंवा त्या इंस्टाग्रामवर उगीच काहीतरी, त्याला पण लोक कंटाळतात. वेगळे पण जिथं आहे तिथं लोक टिकतात आणि काही पोरं वेगवेगळं आणायचे प्रयत्न पण करतात. राईट. जिथे एक्सपेरिमेंट होतोय ते टिकतात. जिथं चांगलं काहीतरी होतं, एखाद्या गोष्टीला ओढून ताणून नाही झाली पाहिजे. त्याचा जर का आत्मा तेवढाच आहे 2 तासाचा काय पण, तर तेवढंच ना, मग पुढचं घ्या. राईट.
सर तुम्ही मध्ये योगेश सोमण सरांचा उल्लेख केला, जसे तुमच्या लाईफमध्ये असे कोणी को ऍक्टर असतील किंवा डिरेक्टर्स ज्यांच्या, जसं तुम्ही म्हणला आत्मा, हे तुम्ही जरी शिकला नाही तरी तुम्हाला एखाद्याने स्क्रिप्ट वाचून तुम्हाला कळतं की हे वर्क होईल का नाही, तर ह्याला एक सेन्स हे लागतं, तो तयार होत जातो. तर हा सेन्स कसा डेव्हलप झाला किंवा काय लोकांचा प्रभाव तुम्हाला असं वाटतं की ह्या लोकांमुळे अनेक गोष्टी कळाल्या किंवा स्वतःमुळे? हा, काही बरेचशी अशी मंडळी भेटली. मग मला काय शिकता नाही आलं कॉलेजला जाऊन, की मग मी काय केलं की ही जी लोक येत होती, मग हाच एक पिक्चर बघ बाबा, तो पिक्चर बघ बाबा, मग काही शिबिर, अशी बरीचशी मंडळी भेटली. मग त्यातून तो आपला आवड हा सिनेमा समजायला लागला थोडासा. किंवा काही मग नंतर अशी फिल्म स्कूलची काही मित्र भेटतात. मग आता युट्यूब आणि अशा गोष्टींवर खूप साहित्य अवेलेबल आहे, आपण ते बघतो. आता मला नाही ना परत 5 वर्ष देऊ शकत मी, तेव्हा नव्हतं देऊ शकत मला, तेव्हा कमवणं काहीतरी गरजेचं होतं. मग तो कमवायचा आणि तो काय काम, त्याच्या व्यतिरिक्त जो काय माझा वेळ होता तो तेवढ्या मित्रांना किंवा त्या शिबिराला तेवढा मी देत होतो. आणि अजूनही मला आवडतं कुठं काय काय नवीन, आता नवीन पोरं काय काय सांगतात मला, जिथं कुठेही जातो ना मी, प्रत्येक माध्यम युट्यूब मधली काही मुलं मिळतात, वेगवेगळे प्रयत्न करणारी पोरं भेटतात, त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी. पण सर तुमचा जो अप्रोच तो खूप इंटरेस्टिंग आहे, नवीन लोकांकडनं काहीतरी ऐकत राहणं आणि समजून घेणं, काम करत राहणं, सोबत काम करत राहणं. आता ही काय काय बरीच पोरं वेब सिरीज आणि हे भारी करतात, राईट, चांगल्या फिल्म्स आणतात, चांगल्या गोष्टी वेगवेगळ्या. कारण आपण आता बघतो पण ना रे, सगळ्या जगभरातलं बघायला पण मिळतं पोरांना. काही जण आहेत तिथंच अडकलेले, हे नाही चालणार ते नाही चालणार, आधी काढायच्या ते आधीच ठरवलेलं, शूट व्हायच्या आधी मराठी पिक्चर मध्ये नाही झालं, कुणी शिकवलं, पहिला शॉट तरी लागू दे, शूट तरी होते. मग आपल्या लोकांनी बघितलंच नसतं ना रे बाहेरचं. आपल्याकडे वेगळे प्रयत्न पण झाले पाहिजेत, बजेट पण वाढले पाहिजेत. एखादा आम्ही भारी पिक्चर गेलाय समज, पण आता बऱ्याच जणांची बोंब होती की यार माझ्या पिक्चरला गरजेच नाही झाली किंवा काय, मराठी लोक पिक्चर बघत नाही किंवा काय नाही. तुम्ही मराठी पिक्चर बनवला, मग त्याच्यानंतर त्याचं मार्केटिंग कोण करणार आहे? ते इतकं बोंबलायला लागणार, त्यावेळेस जेवढं तुम्ही ओरडणार तेवढं तर लोकांना माहित पडतं. ते आपल्याकडे म्हणे ना काय, ते माती पण विकल्या जाते बोंबलणाऱ्याची, सोनं विकलं जातं, बोलणार पाहिजे. मग बोलणार म्हणजे आपल्याला मार्केटिंग करायला पाहिजे. मार्केटिंग करण्यासाठीच एक बजेट असतं, ते बजेट आधीपासून आपल्याकडे रेडी पाहिजे. मी एवढ्या गोष्टीला मेकिंगला, एक मार्केटिंगला, हे माझं बजेट आहे, ह्याच्यात मी काय काय करायचंय, कसं पोहोचायचंय. जेवढं चांगलं बजेट आहे आपल्याकडे जर का गोष्टच चांगली आहे, खूप चांगली, आपलं कंटेंट चांगला आहे, मी चांगलं शूट केलं, मी चांगला कॅमेरा पण घेतलाय, ऍक्टर चांगले घेतलेत, पण मी पोचूच नाही शकत लोकांपर्यंत. हा माउथ पब्लिसिटी वगैरे होईल, माउथ पब्लिसिटी गणित, पण माउथ पब्लिसिटी होईपर्यंत तुला लोकांना घरातनं बाहेर काढायचं आहे. हे आजमेव मला वाटतं, मी खेड्यापाड्यात फिरतो ना, हे बरेचसे लोक सांगतात. आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये जो सांगतो, लोकांनी 2च पिक्चर पाहिलेत, एक म्हणजे पिंजरा, दुसरा म्हणजे सैराट. अशी लोकच आहेत फक्त. ते का तेवढे ते वाजले असेल, सैराट का पाहिला लोकांनी? भैया बिया कुठल्या पण लोकांनी पाहिला, नॉन महाराष्ट्रीयन पब्लिकने सैराट पाहिला. का पाहिला? बरोबर, चांगला कारण तो पोहोचला नाही, चांगला कंटेंट नाही, ते छान गोष्ट आहे. काही जागा वेगळं काय नव्हतं त्याच्यामध्ये, गाणी चांगली होती, तशा पद्धतीचे पिक्चर आले होते, पण त्यांनी जे काही तगडी मार्केटिंग केले ना बॉस, म्हणजे तुला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळीकडे सैराट होता. मग तो नॉन महाराष्ट्रीयन लोक बघतात ना, अरे काय होते, काय काय सैराट, मग तिथपर्यंत गेली ना लोक, मग झाले ना त्याचे रिमेक. एवढी ती गोष्ट चांगली होती, त्या गाणी चांगली होती, राईट, बाकी काय होतं. नाही तर माझ्याकडे मस्त मी चांगला पिक्चर कडून पाडलाय, खूप भारी गोष्ट आहे, खूप मस्त. पण त्याचं मी लोकांपर्यंत पोहोचलोच ना, काय नाही पोहोचलो. बरोबर, त्याचं एक बजेट असतं ना, ते बजेट तर पाहिजे, मार्केटिंग केली पाहिजे, पोहोचवली पाहिजे. हा, त्याच्यासाठी एक बजेट असतं, ते पण पाहिजे आधीपासून, ते रेडी ठेवलं पाहिजे. नाही तर मी पिक्चर घरात ते गृहीत धरलं पाहिजे, ते प्रोड्युसरला सांगितलं पाहिजे की हे माझं बजेट आहे बाबा, 50 रुपये आपल्याला ह्याला लागतात, तर 1-1.5 रुपये आपल्याला बोंबल्याला लागणार आहे. ते आपण थम्सअप बिम्सअपचं आपल्याकडे 50 वेळा उदाहरण दिलं, तर ती बनते एवढ्यामध्ये 1 रुपयामध्ये, मग एवढी जाहिरात करतो, मग ती 10 रुपयाला आपण पितो, असं आपलं ऐकलंय ना आपण बऱ्याच ठिकाणी.
मग त्याला ते समज जर का तुमचा 1 कोटीचा पिक्चर असेल तर मग त्याला मार्केटिंगचं पण बजेट तसं पाहिजे ना भाई. मग 1 रुपयाची थम्सअपची दारू आता लोक आता वर्षभर कुठल्याही सर्वसामान्य माणसाला विचार की ज्या पिक्चरचं मार्केटिंग चांगलं होतं किंवा काय तोच पिक्चर सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती असतं की असं काहीतरी येते बाबा. बाकीचे असे कितीतरी पिक्चर येतात, मी असे कितीतरी पिक्चर केलेत येऊन गेलेत जे लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत. बरोबर. मग आपल्याकडे क्वालिटी क्वांटिटी ह्याच्यामध्ये अजून क्वालिटी बरोबर क्वांटिटी मार्केटिंग झालं पाहिजे तर ते सगळं पोहोचेल ना व्यवस्थित. ज्याची क्वांटिटी त्याची क्वालिटी नाहीये, त्याची क्वालिटी त्याला पोचता येत नाही. ज्याचं चांगलं असेल ना त्यांनी वाजवून डंखा पिटून तेवढे तर माझ्याकडे बाबा एक गोष्ट चांगली एवढं बजेट आहे, एवढ्या 50-1 लाखात काय असेल त्याचं बजेट वॉटेवर काय तेवढ्या बजेटमध्ये मी करू शकतो. पण मी मला पोचवायचं भारीच पोचवायचं माझी ही गोष्ट सगळ्यांना. तर त्याचं एक बजेट असेल मार्केटिंगचं काय, त्याच्याबरोबर चांगल्या अजून काय आपल्याकडं ह्या कॉर्पोरेट संस्था आहेत त्यांना जाऊन भेटणं पाहिजे, मीटिंग पाहिजे, काय असेल तो अभ्यास तर पाहिजे ना. का मी करतोय मी बघतोय मला त्यांना बऱ्याच जणांना माहिती नसतं मी काय करायचं झाली फिल्म काय करायचं. तुला माहिती मी एका बरोबर पिक्चर गेला होता, तो पिक्चर मी 2दा गेला. पहिल्या वर्षी तो हिरो त्या पिक्चर मध्ये एक छोटासा रोल करायला आला. मग दुसऱ्या वर्षी त्याला असं वाटलं की मी हिरोचाच रोल करेन, त्याची मला पण घेतलं. दुसऱ्या वर्षी बोलवला. मग पिक्चर झाल्या त्यांनी कुठल्या काय त्याला कोण भेटलं आणि पिक्चर झाल्या त्याला असं वाटायला लागलं दादा आता मला मिळेल ना काम, येते ना मग बघितलं ना तुम्हाला. पण त्याला हे माहित नाही अरे तिथे किती थिएटर झिजवायला लागतात, ऑडिशनवर ऑडिशन द्यायला बरोबर. तुम्हाला स्वतःला एक कॉन्फिडन्स यायला लागतो नट म्हणून उभं राहताना. राईट. नॉलेज जरा थोडी माहिती घ्या. जसं तुम्ही म्हटलं की तुम्हाला अशी लोक भेटतायत बऱ्यापैकी ज्यांना माहितच नाही काय करायचं पुढे, की ज्यात त्यांना डिरेक्शनच नाहीये की फिल्म होते किंवा ऍक्टर बद्दल तुम्ही उदाहरण दिलं की पुढे तुम्ही स्वतःचे डिरेक्शन शोधलेले. तर हे जे आपले बघणारे ऑडियन्स आहे त्यांना काय तुमच्या थ्रू सांगाल डिरेक्शन, तुम्ही जशी स्वतःची डिरेक्शन शोधली तसे काय नाही कुठली गोष्ट करताना ऍक्टरने पण पूर्ण माहिती घेतली पाहिजे, त्याने समजलं पाहिजे, त्याने तिकडे जाऊन काय काय बाबा मला कुठं जायचं हे तर निश्चित पाहिजे, नाही तर नुसतंच ऍक्टर व्हायचं. राईट. मग मी इन्स्टिट्यूट काय जे असेल त्यांनी फक्त एक पूर्ण वेळ लक्षात ठेवा की ऍक्टरला पण स्वतःचं मार्केटिंग करायला लागतं. मी जसं म्हटलं की आता त्या खोटामुळे माझं 5-1 वर्ष मार्केटर झालं, पण मी बाकीच्या कामांकडे लक्ष नाही दिलं. अच्छा. मला जे त्या पिरियड मध्ये हिंदी इंडस्ट्री किंवा काय हॉटेवर लोकांकडे थिएटर ते नाही दिले. मग नंतर मी थोडासा एक एक्सपिरियन्स पण मिळाला म्हणायला येत होती कामं काय तुम्ही घेतली नाहीत का? नाही कामं येत होती म्हणून तर मी दुसरीकडे वेगळे नाही प्रयत्न केले रे. ओके. मुंबईला जाणे, राईट कास्टिंग एजन्सीजला भेटणं, येतच होती सतत प्रयत्न करत राहायचं काय बाकी काय राईट वेगवेगळं सगळ्यांनीच. आणि ते गणित समजून घेतलं ना अभ्यास केला तर नाही तर आपण नुसतं चाललोय कुठे चाललंय काय माहित नाही चाललोय. मग त्याच्यासाठी आपल्याला जिकडे जायचं ना त्याच्यासाठी ज्या काय अडचणी येतील ते फेस करा, ते तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही कसे त्याला मार्गी लावायचं ते तुमचं. तुम्ही उगाच लोकांना दुःखन फेक मी गरीब होतो मी जेवलो वडापाव खाल्ला काही नसतं. ते तुम्ही तुमच्यासाठी केले. तुम्हाला जायचंय कुठं तिकडे जायचंय ना, मग तिकडे जायच्यासाठी काय अडचण येईल ते तुम्ही ठोकायचे, घुसत राहायचं. करत राहणे हा एक बेस्ट पर्याय. त्या करत राहताना आपल्याला एक वेगवेगळे एक्सपिरियन्स मिळत राहतात, त्यातनं आपण ग्रो होतो. आता खड्डा आहे तिथं जाऊन पडायचं असेल तर पडा, पण त्याच्या उडी मारून जायचं तर कळलं पाहिजे किंवा वाजून जायचंय. पण स्ट्रगल आहे बॉस, आणि ज्याला ते करायचंय ना त्याला तोच करू शकतो, बाकी नाही कोण करू. बाकी असं सगळ्यांना जर का स्वप्नासारखं वाटत असेल ते त्यासाठी धावावे पडायला कुठली नाही फील्ड. आपलं फील्ड भारी आहे आणि इंटरेस्टिंग आहे, मजा आहे. दरवेळेस वेगळं असं काय वेगळी लोक भेटतात, वेगळी लोक भेटतात, वेगळे आपण मी तर म्हणतो की आपल्याला वेगवेगळे कॅरेक्टर अनुभवता येतात, करता येतात. मला तर काय काय वेगवेगळं मजा येते करायला. ती लाईफ जगता येते काही क्षण. बरोबर सर, एन्जॉय करतो मी माझं ऍक्टिंग फील्ड प्रचंड एन्जॉय करतो. कधी तुम्हाला स्ट्रेस वगैरे नाही आला ना? कधी ट्रेस वगैरे ते आपण केलेल्या अडचणींचा असतो रे. मग ते ट्रेस आलं तर मग आपल्याला पळायला पण पाहिजे ना. ट्रेस कशाला लिहून द्यायचा? आलाय तर बाबा आता एवढा खड्डा खाल्ला आपण तो उजवायचा आहे याचं गणित आपल्या डोक्यात पाहिजे ना.
पाळायला पाहिजे. जर खड्डा घातल्याशिवाय ते कळत नाही रे. नाही तर आपण चाललंय बाबा निवांत असतो, आपण नवीन काहीतरी करून ठेव, करत राहिलं पाहिजे, खटापटी करत राहिलं पाहिजे. राईट. उगाच चाललंय चला हा बसलाय चला आता मला फोन येतोय, मग ते फोन आला तरच मी जाईन, तर ते नाही पाहिजे. मग तुम्ही एक ते आळशी होण्यात काही प्रॉब्लेम. आता शेवटचा प्रश्न सर, इगो ही गोष्ट असते, तुम्हाला माहित असेल, पण इगो ही गोष्ट कसं तुम्ही इगो माणसाला काम मारून टाकते. हा ना, तुम्ही बघितलं असेल इगो वाल्यांचे हलबे होतात, कुत्र नाहीच रे त्यांना नंतर. तेवढा पिरियड असतो, प्रत्येकाचा एक पिरियड असतो. तुझं काय काम आहे, तू इगो कसला, बरोबर, कशाचा इगो, तेच काय तुझ्या काय वेगळी काय शिंग फुटली म्हणून कसला इगो, एक अभ्यास असतो. इगो बिगो काय कामाचा नाही. इगो माणसाला नुकसान करतो. इगो काही कामाचा नाही. ते आपल्या पुस्तक लहानपणी काय इगो माणसाचा शत्रू आहे, जसं आळस जसं आहे. म्हणजे आपल्या इगो हा तुमच्यात तो पाहिजे, काय म्हणतो आपल्याला ऍटिट्यूड तो पाहिजे. स्वतःच काहीतरी असतं ते पाहिजे. उगाच ते सगळीकडे घेऊन मिरवायचं म्हणजे आपलं जगणं मुश्किल होऊन जाईल. तसेच तोऱ्यात मी फिरणार असा झेंडू बाम लावल्यासारखा, त्याला काय नाही माझी. अरे मस्त राहायचं, एक्सपिरियन्स वाटायचे, अनुभव ऐकायचे, शेअर करायचे, शिकत राहायचं. तुमचे पुढचे प्लॅन काय आहेत किंवा कुठले कुठले मूवी येतात जे आपले ऑडियन्स जाऊन बघेल थिएटर? माझ्या एक 10-15 एक फिल्म्स येत असतील मराठीत, त्यातले 2-4 चांगल्या प्रोजेक्ट. एक होतं माळीन नावाची एक फिल्म येते, एक गिरदाब नावाची एक चांगली फिल्म येते, परत एक रावस नावाची एक चांगली फिल्म येते, एक वेब सिरीज मी खूप छान विषयावर करतो. मी आताच नाही ते बोलू शकत, चांगल्या लोकांबरोबर करतोय, चांगल्या टीम बरोबर करतोय. ती एक ह्या वर्षात येईल. आणि तेलुगू एक फिल्म येईल लवकरच. आणि असं वाटतं की त्या फिल्म नंतर मला तेलुगू इंडस्ट्रीतनं ऑफर्स पेपर्स येतील आणि तसं होईल ते. आणि सुलतान जे सुलतान नावाची ती अण्णाभाऊ साठे यांच्या गोष्टींवर एक ती शॉर्ट फिल्म आहे. आणि तिला आता जर्मनीमध्ये काही मिळालं वाटतं अवॉर्ड वगैरे. आणि ते त्या माणसाने पण अविनाश कांबेकरांनी खूप चांगला प्रयत्न केला तो काळ आणि हे उतरवायचा. असं काही शॉर्ट फिल्म आणि ह्या माध्यमातून वेब सिरीज फिल्म्स आणि ह्यातून ऑडिशन देणं चालू आहे. नवीन काय प्रोजेक्ट ऑडिशन भेटत राहतो मी, असं चालू आहे. आणि मग ह्यातनंच काहीतरी चांगलं ऑपरेट होणार. तू येशील थोड्या दिवसांनी माझ्याकडे काहीतरी फिल्म घेऊन. सर का नाही सोबत करू काम सर. थँक्यू सर, खूप मजा आली. मला काय आवडलं मी सांगतो की तुम्ही इतकी चांगली कामं केलेली आहेत, जे खरंच वेगळ्या प्रकारची कामं आहेत. विलन मी आत्तापर्यंत बघितले, पण ज्या नॅचरलिस्टिकली ज्या रिअलिस्टिक लॉजिकचे विलन आहेत ते तुमचे, आणि बाकीचीही कामं पोलीसवाले किंवा सगळे जे कॅरेक्टर आहेत त्या कॅरेक्टरमध्ये ट्रुथनेस आहे की ते खरे कॅरेक्टर वाटतात. ते असं वाटतं की बाबा कोणी आवणे आणलं, काहीतरी नाटके करतोय, तर ते एक इंटरेस्टिंग. आणि ते करूनही तुम्ही जे आत्ता सांगितलं की तुम्ही सेल्फ मेड आहात, की ज्याच्यामध्ये इन्स्टिट्यूट नाही, काही नाही, वर्कशॉप केले आपापले, वर्कशॉप केले, गायडन्स घेतला, पण आपला मार्ग स्वतः शोधत राहिला. आणि शोधूनही तुम्हाला कसला अहंकार नाहीये, कसला माज नाहीये, मी काहीतरी असा सुपेरियर आहे असलं काही नाहीये. आणि बाकीच्या लोकांना तुम्ही हेल्प करताय, एक्सपेरिमेंट करताय, तर हे मला एक इंटरेस्टिंग वाटलं सर. आणि तुम्ही मूवी डिरेक्ट करा, कारण तुम्हाला तो सेन्स आहे की काय चांगलं आहे, काय क्वालिटी आहे, काय प्रोसेस. लवकरच मी फिल्म करेल, तर ती डिरेक्ट करा, त्यासाठी शुभेच्छा. आणि थँक्यू सर, मजा आली. मला पण मजा. थँक्यू. येस, थँक्यू सर.